जिल्ह्यामध्ये पाऊस हा भरपूर प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती, ते म्हणजे जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये। मित्रांनो, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी म्हणजेच जे पीक नुकसान झाले होते, काही शेतकऱ्यांचे घर पडले होते, काही शेतकऱ्यांचे मनुष्यहानी, पशुहानी किंवा मित्रांनो जमीन खरडून जाणे, विहिरीचे नुकसान होणे, शेत जमिनीचे नुकसान होणे व शेती पिकाचे नुकसान होणे, यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत जी मदत दिली जाणार आहे, ही मदत जी आहे ती मित्रांनो कोणत्या तालुक्यासाठी मंजूर करण्यात आली आहे, खरंच आपला तालुका याच्यामध्ये आहे का ते आपण पाहणार आहोत। पण मित्रांनो, ही मदत जी आहे ते कोणत्या प्रकारे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात। आणि मित्रांनो, जे तालुके आज मंजूर करण्यात आलेले आहेत तेही तालुके आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हा शासन निर्णय जो आहे तो 9 ऑक्टोबर म्हणजेच काल हा शासन निर्गमित करण्यात आला आहे। तो म्हणजे मित्रांनो राज्यातील 253 तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झाले होते। या शेतकऱ्यांसाठी ही यादी जी आहे ते देण्यात येत आहे। तालुक्याची यादी जी आहे ते शासन निर्णयासोबत देण्यात आली आहे। मित्रांनो वारसांना काय काय मदत देण्यात येणार आहे ते आपण आता मित्रांनो कोणाला किती मदत देण्यात येणार आहे ते आता आपण पाहणार आहोत। अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या 253 तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, आपत्ग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबांना देय आर्थिक सहाय्य म्हणजेच मृत व्यक्तींना वारसांना 4 लाख रुपये देण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, ज्यांचे अवयव निकामी झाले आहेत अशा व्यक्तींना 60% पेक्षा अधिक जर अपंगता आला असेल तर 2,50,000 रुपये एवढे देण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, कुणाची झोपडी गोटा हे जर नुकसान झालं असेल तर 8,000 रुपये किंवा 3,000 रुपये देण्यात येणार आहेत। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जनावरे मृत पावले आहेत अशा जनावरांच्या दुधाळ जनावरांना 34,500 रुपये व ओळकाम करणाऱ्या जनावरांना 32,000 रुपये, लहान जनावरांना 25,000 रुपये आणि शेळी मेंढी यांना 4,000 रुपये देण्यात येणार आहेत। मित्रांनो, शेती पिकांच्या नुकसानीसाठी जर पाहिलं तर जिरायत पिकासाठी रुपये 8,500 प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत आणि आश्वासित सिंचनाखालील बागायत पिके जे आहेत अशा पिकांना 17,000 रुपये प्रति हेक्टर असे 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत। आणि मित्रांनो, बहुवार्षिक पिके ते म्हणजे 22,500 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहेत। मित्रांनो, शेतजमिनीचे नुकसान म्हणजेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतजमिनीवरील गाळ काढणे त्यासाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर, दरड कोसळणे, जमीन खरडणे, खचणे व नदीपात्रामध्ये पाणी शिरल्यामुळे शेतीचं नुकसान झाल्यामुळे अशा शेतकऱ्यांना 47,000 रुपये प्रति हेक्टर दिले जाणार आहेत। मित्रांनो, पाहूयात आता काय आहेत नियम अटी व कोणते कोणते तालुके आहेत ते आता आपण पाहणार आहोत। मित्रांनो, जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठे पशुधन, लहान पशुधन व कुक्कुटपालनामध्ये जे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यासाठी मित्रांनो ही मदत जी आहे ती डायरेक्ट फार्मर आय डी जे आहे त्याच्याद्वारे आधार DBTद्वारे वितरण हे केले जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो आपल्याला आवश्यक आहे ते म्हणजे फार्मर आय डीची गरज आहे। मित्रांनो, EKYC जे आहे ते आता बंद करण्यात आले आहे। पाहूयात मित्रांनो कोणते कोणते तालुके आहेत आता आपण ते पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात अगोदर आहे यवतमाळ जिल्हा। यवतमाळ जिल्ह्यामधील वणी, झरी, जामणी, कळंब, पांढरकवडा, मारेगाव, आर्णी, घाटंजी, यवतमाळ, राळेगाव, दारव्हा, नेर, बाबळगाव। त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती, धारणी, मोर्शी, चांदूर बाजार, अमरावती, चिखलदरा, नांदगाव, वाशिम, कारंजा, मनोरा, वाशिम, बुलढाणा, मलकापूर, सिंदखेडराजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देऊळगाव राजा, चिखली, मोताळा, खामगाव, अकोला, अकोट, बार्शी टाकळी, तेलारा, बाळापूर, पातूर, चंद्रपूर, सिदेवाही, बल्लारपूर, चंद्रपूर, सावली, भद्रावली, वरोरा, चिमूर, राजुरा, कोरपणा, नागभीड, जिवती, गोंडपिंपरी आणि पोभुर्णा, ब्रह्मपुरी। मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामधील समुद्रपूर, वर्धा, आर्वी, हिंगणघाट, देवळी, सेलू, कारंजा, नागपूर, सावनेर, काटोळ, रामटेक,
पारशिवनी, शिवापूर, नागपूर, कामठी, हिंगणा, उमरेड, कुडी, कळमेश्वर, नरखेड. मित्रांनो पुढचा जिल्हा आहे भंडारा. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी, गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, मोर, अर्जुनी, देवरी, सालकेसा, सडक, अर्जुनी. त्यानंतर जिल्हा आहे मित्रांनो गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, कोरबी, कोरची, चारमोशी, मुलचेरा, आरमोरी, एट्टापल्ली, भामरागड, सिरोचा. मित्रांनो आता सोलापूर जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, मंगळवेढा. मित्रांनो या सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्त नुकसान दाखवलं गेलेलं आहे, ते म्हणजे 11 तालुके आहेत. मित्रांनो पुन्हा हे अहिल्यानगरमधील 13 तालुके आहेत, ते म्हणजे कर्जत, पाथर्डी, नेवासा, शेवगाव, राहता, श्रीरामपूर, जामखेड, अहिल्यानगर, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, संगमनेर. त्यानंतर आहे पुण्यामधील हवेली, शिरूर, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, खेड. त्यानंतर आहे कोल्हापूर, गगनबावडा, चंदनगड, पन्हाळा. त्यानंतर मित्रांनो सातारा, कोरेगाव, खटाव, मान, सांगली, तासगाव, कवठे महांकाळ, विटा, आटपाडी, जत, सांगली, मिरज, वाळवा. त्यानंतर आहे नाशिकगाव. मित्रांनो नाशिकमधील सुद्धा भरपूर तालुक्यांचं नुकसान आहे, ते म्हणजे 15 तालुके आहेत. कोणते आहेत ते पाहूयात. मालेगाव, नांदगाव, सटाणा, कळवण, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, निफाड, सिन्नर, चांदोड आणि येवला. त्यानंतर आहे मित्रांनो जळगाव, मुक्ताई नगर, पाचोरा, जामनेर, रावेर, नंदुरबार, शहादा, नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, अक्राणी हे नंदुरबारमध्ये आहेत. मित्रांनो पुन्हा आहे धाराशिवमधील उमरगा, धाराशिव, लोहारा, भूम, परंडा, कळम, वाशी, तुळजापूर. त्यानंतर आहे मित्रांनो लातूरमधील देवणी, जळकोट, लातूर, रेणापूर, अहमदपूर, औसा, निलंगा, शिरूर, अनंतपाळ आणि उदगीर, चाकूर हे तालुके लातूरमध्ये पात्र आहेत. मित्रांनो त्यानंतर आहे परभणी, जितूर, पालम, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा. त्यानंतर आहे हिंगोली, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ. छत्रपती संभाजीनगरमधील 9 तालुके आहेत, ते म्हणजे संभाजीनगर, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड, कन्नड, सोयगाव, फुलंब्री. त्यानंतर आहे जालना, अंबड, घनसावंगी, बदनापूर, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद. मित्रांनो त्यानंतर आहे बीड जिल्ह्यामधील बीड, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, माजलगाव, गेवराई, धारूर, आंबेजोगाई, परळी, वडवणी, केज. त्यानंतर आहे रायगडमधील माणगाव, सूप, पाली, मसाळा, अलिबाग, पेन, मुरुड, खालापूर, कर्जत, पनवेल, उरण, तळा, रोहा, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन. त्यानंतर आहे रत्नागिरीमधील दापोली, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगडचं संगमेश्वर, रत्नागिरी. आणि ठाण्यामधील मोरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, कल्याण, पालघर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जवारा, मोताळा. मित्रांनो ह्या जिल्ह्यामधील जे तालुके आहेत हे 31 जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये हे 253 जे आहेत ते तालुके पात्र झाले आहेत. मित्रांनो यामधील तुमचा तालुका आहे का कमेंटमध्ये नक्की करा. मित्रांनो ह्या शेतकऱ्यांना लवकरच अतिवृष्टी जे नुकसान झाले आहे ते भरपाई लवकरच जमा होणार असल्याची माहिती या JR मधून देण्यात येत आहे. मित्रांनो